आज आहे गुरुपौर्णिमा। मग आजचा मेनू केला पुरणपोळी, कटाची आमटी आणि मेथीची भाजी। तर हे पुरणपोळी करताना 1 वाटी डाळीला 2 वाटी पाणी घेऊन कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या करून घेतल्या। आणि डाळीत 1 चमचा तेल आणि अगदी किंचित हळद टाकली। गूळ बारीक करून घेतला। अगोदर डाळ थोडी परतून घेतली आणि नंतर गूळ टाकला, म्हणजे डाळ थोडी कोरडी होते। पुरणाचा उंडा कणकेच्या उंड्यापेक्षा दुप्पट घ्यायचा। 2 वाट्या डाळीला 2 वाट्या गूळ घातला। नंतर कणिक 2 टेबल बारीक रवा किंवा थोडासा मैदा आणि कणिक तेल थोडं तेल घालत मळली। कणिक सैलसरच करायची आणि तेल कणिकमध्ये चांगले मुरून द्यायचं, त्याच्यामुळं पोळी छान मऊ होते। लाटताना दोन्ही बाजूनी लाटायची आणि कडा मात्र पातळ ठेवायच्या। थोडक्यात काय, जितक्या पोरीबाळी तितक्या प्रकारची पुरणपोळी। नंतर पुरणाचा कट काढला होता, त्याच्यात केली आमटी। आमटीला एक मसाल्याचा डबा। आमटीला तेलात फोडणी पहिले तमालपत्र टाकले, नंतर लवंग, दालचिनी, थोडीशी मिरी, कढीपत्ता टाकले। नंतर आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि 1 चमचाभर खसखशीचं वाटण केलेलं ते टाकलं आणि पुरणाचा कट टाकला आणि थोडा कांदा लसूण मसाला टाकला आणि आमटी केली।